मसाला आहे ना तुमचा किती पण तिखट असेल किंवा पोटाला गरम होत असेल तर तो थंड करतो नागकेशर। हे ह्याचे 440 रुपये आहे, ह्याचा 500 रुपये आहे स्पेशल। हो ओके। आणि कशी आहे ही 40 रुपये तोळा। 40 ही दालचिनी 20 वर्षांनी झाडावरून काढतात। हळद फुगली आहे बघा, बरोबर। हिंग पण फुगलाय। हे ओरिजिनल हिंग नसतं ना, डुप्लिकेट असतं तर काळं पडलं असतं। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आपल्याला माहिती आहे आता उन्हाळा चालू आहे आणि आपल्या घरामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे मसाला बनवून ठेवतो। तर माझ्याही घरी मी दरवर्षीप्रमाणे मसाला हा संपलेला आहे। तर आता निघालेलो मुंबईला, पण मित्रांनी फोन केल्याने सांगितलं की लालबागचे मसाले आपल्या डोंबिवलीमध्ये आलेले आहेत, सुधा मसाले म्हणून। त्यांच्याकडे लालबागला जसे मसाले बनतात तसेच मसाले, तशीच व्हरायटी तुम्हाला त्यांच्या शॉपमध्ये बघायला मिळणार आहे। तर आजचा पूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे। त्यांचा ॲड्रेस आहे गौरीशंकर वाडी, प्लाझ्मा बँक समोर, डोंबिवली ईस्ट। स्टेशनपासून आलात तर अवघे 10 ते 15 रुपये शेअरिंग रिक्षा घेते, तर तुम्ही इकडे येऊ शकतात। आणि आता लालबागला मुंबईला जायची गरज नाही की आपल्याला सुधा मसाले हे लालबागसारखेच मसाले भाजून कुटून वगैरे देणार आहेत। मिरच्यांचा भाव काय आहे सगळी आजची डिटेल व्हिडिओ होणार आहे। ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणारच आहे, तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, समोरच आपल्याला ना मंजुनाथ शाळा दिसेल, त्याच्याबरोबर समोरच लाईनीत यायचं आहे। इथे तुम्हाला प्लाझ्मा ब्लड बँक दिसेल, त्याच लाईनीत तुम्ही सरळ आलात मंगलमूर्ती ऑटो स्पेअर पार्ट आपल्याला दिसतं, त्याच्याबरोबर अपोजिट साईडला सुधा मसाले लालबागचे मसाले आपल्याला बघायला मिळत आहे। पत्ता आहे गौरीशंकर वाडी, प्लाझ्मा ब्लड बँक समोर, डोंबिवली पूर्व, आणि समोरच त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरही दिसेलच। तर आता आपल्यासमोर दुकानाचे मालक आहे। दादा नमस्कार। नमस्कार दादा, सुधा मसालेमध्ये मी बघतोय की लालबागचे मसाले आता आपल्या डोंबिवलीमध्ये, तर हे खरं आहे का? हो, हे खरं आहे। आधी आमचं लालबागला दुकान होतं, रिडेव्हलपमेंटमुळे आता ते डोंबिवलीला शिफ्ट केलं आहे। तर लालबागच्या स्टाईलने म्हणजे मिरची घेऊन भाजून कुटून, मिरची लालबागच्याच पद्धतीची असेल, गरम मसाला लालबाग म्हणजे प्रमाण पण लालबागच्या पद्धतीचं असेल, मिरची सुकवून भाजून कुटून तुम्हाला मिळेल। आणि दादा, मी इकडे बघतोय मिरच्या वगैरेही आहेत, तर कसं कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत? हो, आपल्याकडे बेडगीमध्ये 2 प्रकार आहेत, काश्मीरीमध्ये 2 प्रकार आहे। ही ओरिजिनल बेडगी आहे, अन्नीगिरी बेडगी बोलतात। ह्याचा रंग 2 वर्ष टिकतो, 2 वर्षाची गॅरंटी असते। ही रायचूर बेडगी आहे, ह्याचा 1 वर्षापर्यंत टिकतो कलर। आणि ही काश्मीरी आहे, ही नॉर्मल काश्मीरी आहे, आणि ही अन्नीगिरी काश्मीरी आहे, ही एकदम प्युअर काश्मीरी असते, ह्याचा रंग 2 वर्ष टिकतो। ही लवंगी आहे, ही पण लवंगी आहे, ती रॅलिस आहे, संकेश्वरी म्हणजे ओरिजिनल संकेश्वरी नाही, सेकंड संकेश्वरी असते। ही पांडी मिरची, ज्याला गावठी मिरची बोलतात, गुंटूर बोलतात, ती आहे। आणि हे खोबरं राजापुरी आहे, काळ्या वाट्यात चांगली। आणि हे मिरची काय भाव असेल या मिरच्यांचा? मिरच्यांचा भाव आहे ह्याचा 440 रुपये आहे, ह्याचा 500 रुपये आहे, ह्याचा 280 रुपये आहे, 380 रुपये आहे, हे 300 रुपये किलो आहे। आणि ही 280 लवंगीचं आहे, आणि पांडी पण 280 रुपये किलो। आणि पुढे आपण बघतोय की मसाल्यामध्ये लागणारे आपल्याला मसाले जे आपण टाकतो, म्हणजे जसं पाहिजे तसं आपल्याला मसाला बनवायचा। तसं बनवून मालवणी असेल, आता तुम्ही तुमचं कोणतं गाव आहे? माझं देवगड म्हणजे मालवणी मसाल्यात कसं प्रॉपर मालवणी मसाला तुम्हाला बनवून मिळेल, धने जिरे बडीशेप हळद प्रमाणात टाकून, जसा पाहिजे तसा। आता कसं मालवणी लोकांना रंग जास्त, आता आपल्या लोकांना रंग थोडा जास्त लागतोय मुंबईत आल्यापासून नवीन याच्यात, बरोबर। तर तसा लाल रंग चवीला उत्तम असा बनवून मिळेल तुम्हाला। ओके। आणि ह्याच्यामध्ये आपण काय काय म्हणजे वापरतो? हे सगळं वापरतो, हे सगळे? हां, मी तुम्हाला बोलतो। दालचिनी आहे, दालचिनी आपल्याकडे 2 प्रकारची आहे, 3 प्रकारची दालचिनी आहे। ही आहे सिगरेट दालचिनी, ही 15 रुपये तोळा आहे, आणि जी रेग्युलर मिळते ही 8 रुपये तोळा रेग्युलर दालचिनी। ही आम्ही वापरतच नाही मसाल्यात, कोणाला एकदम पाहिजे असेल तर। दालचिनी तुम्हाला भारतात कोणाकडे पण नाही मिळेल, स्पेशल। हो। ओके। आणि कशी आहे ही 40 रुपये तोळा। 40 ही दालचिनी 20 वर्षांनी झाडावरून काढतात, आपोआप निघते, ह्याला रोल करावं लागणार नाही, आपोआप रोल येते, व्हिएतनामवरून येते। ही 1 वर्षांनी काढतात, म्हणजे ह्याच्यात जो तिखटपणा, पहिले गोड लागते मग तिखट लागते, ह्याच्यात जो तिखटपणा असतो ना तो लॉंग टर्म आणि औषधी पण आहे।
दगडफूल आहे, सुंठ आहे, लवंग आहे. लवंग 2 प्रकारची आहे. ही एक लवंग आहे 15 रुपये तोळा आणि एक लालपरी बोलतात, म्हणजे एकदम वासाला चांगली असते. ही लाल 30 परी रुपये. हां, ही ह्याचा सुगंध बघा, सुगंध बघायचा. हो, मसाला वेलची आहे. मसाला वेलची. हो, टपोरी मसाला वेलची आहे. दाणा पण आतमध्ये भरलेला असतो. हा बघा, एवढा गर आहे. हा पूर्ण घर आहे ना? गर आहे. एवढा गर असला पाहिजे. साल बघा कमी, गर जास्त पाहिजे. काळी मिरी, वजनदार आहे काळी मिरी. हळद, जिरा, त्रिफळा, हे कबाब चिनी, चक्रीफूल, नागकेशर, दगडफूल आणि इकडे पण सगळे गरम मसाले. गरम मसाले आहेत. बरं. आणि खोबऱ्याचा काय भाव आहे? खोबरं 280 रुपये. 280 रुपये. प्युअर राजापुरी. ओके. आणि दादा आपल्याकडे कोणते म्हणजे आगरी पद्धतीचा मसाला, कमी तिखट, कसं आपण तुम्ही जसं सांगाल तसं. आता तुम्हाला मालवणी मसाला बनवायचा असेल, मालवणीमध्ये कोणाला कमी तिखट लागतो, कोणाला जास्त तिखट लागतं, कोणाला मीडियम लागतो तसा, कोणाला जास्त गरम मसाला टाकून म्हणजे सुगंध जास्त लागतो, कोणाला काळी मिरी जास्त लागते, तसं प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार बनवून देऊ. ओके. म्हणजे प्रत्येकाच्या चवीनुसार तुम्ही फक्त सांगावं, गाव सांगितलं तर आम्ही तसा मसाला बनवतो. बरं. म्हणजे ज्यांना कमी तिखट असेल तर त्यांना कमी तिखट. तर दादा आता आपला जो शॉप आहे ते डोंबिवलीमध्ये आहे. तर आता आपण जे व्ह्युअर्स आहे ते कॉन्टॅक्ट करतील मसाला बनवण्यासाठी, तर मग त्यांना स्वतः इकडे यावं लागेल की नाही? फ्री डिलिव्हरी आहे. हे 1 किलो मिरचीचा 2 किलो जो मसाला बनतो, म्हणजे 2 किलो मसाल्यापर्यंतच्या वर आम्ही फ्री डिलिव्हरी देतो. कुठेही म्हणजे कुठे आपल्या विरारपर्यंत, वेस्टर्न लाईनला, सेंट्रल लाईनला अंबरनाथ बदलापूरपर्यंत आणि हार्बर लाईनला पनवेलपर्यंत. ओके. आणि दादा आता जर कोणाला घर बसल्याच मसाले पाहिजे असते तर आपण म्हणजे फोनवर फक्त भाजून वगैरे? हो, सगळं आपल्याकडे भाजायची पद्धत आहे, सुकवायची पद्धत आहे. मिरच्या सुकवून, मिरच्या 2 दिवस सुकवतो. मिरच्या सुकल्या ना की मसाला टिकतो. आपला साठवणीचा मसाला, तो टिकण्यासाठी मिरच्या सुकवून, भाजून, कुटून प्रॉपर. जे माझे कामगार आहेत ते पण जुने आहेत, एक्सपिरियन्स आहे, म्हणजे 15-15, 20-20 वर्ष त्यांनी ह्याच क्षेत्रात काम केलेलं आहे मसाल्यातच. त्यामुळे ते तुम्हाला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि दादा आपण या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहे? मी 15 ते 20 वर्ष. 15 ते 20 वर्ष झाला. पण ॲक्च्युली हा व्यवसाय म्हणजे माझं शिक्षण, आमची परिस्थिती गरीब होती. माझं शिक्षण या मसाल्याच्या व्यवसायावरच झालं. मग आईने, म्हणजे वडील कामाला नव्हते म्हणून ते मसाला विकून आम्हाला शिकवलं आणि मग पुढे आम्ही शिकलो चांगले, तिघही भावंड. आणि आता मग मी फुल टाइम हेच केले, पूर्ण बिझनेसमध्ये. मी जॉबला होतो आधी शेअर मार्केटला, पण ते बंद करून मी मसाल्याच्याच बिझनेस केला. आणि दादा आता आपण तुम्ही लालबागवरून आता डोंबिवलीमध्ये आलात, तर कसा प्रतिसाद आहे लोकांचा? प्रतिसाद खूप चांगला आहे, कारण की लोकांना इथे मिळतच नव्हतं लालबागचं. लालबागला पूर्ण दिवस त्यांचा जात होता. सकाळी जायचे ते रात्री यायचे. तेच काम आम्ही मिरच्या सुकवतोय, त्या मिरच्या भाजतोय. त्यांना काही करायची गरज नाही, समोर येऊन फक्त बसायचं आहे, ते पण अर्धा ते पाऊण तास, त्याच्यावर नाही. तर मित्रांनो, आता आपण दादाकडनं उपयुक्त माहिती घेतली आणि माझ्या घरच्या मसाल्यासाठी आता मी यादी दिली आहे दादाला, तर आता आपण ती बघूया. दादा माझी यादी तयार झाली आहे. हो, ही तुमची यादी बनवली आहे. हां. त्या हिशोबाने मी आता तुमचा गरम मसाला काढून घेतो. हे बघा, पहिले धने काढले आहेत. धने काढले. ले तो धने काढलेले. हळद, आपण हळद घेतोय. हो, हळद ही वेगळी भाजली जाते. हा. म्हणून ती हळद आहे ना आम्ही वेगळी भरणार, आता पिशवीत वेगळी करणार. काळी मिरी ना, हे सगळं दादा प्रमाणात घ्यावं लागतं. हो, जास्त कमी जास्त झालं ना तर तुमचं मसाल्याचं प्रमाणच बदलतं. पूर्ण बदलतं. ही काळी मिरी त्यात मिक्स करतात आहे. आणखी खसखस मसाल्याच्या शेवटी टाकतो आपण, लास्टला शेवटी. हो. दादा ही लवंग आहे ना? हो, ही स्पेशल वाली बोललो ना, हा. एकदम तिखट असते. तिखट असते.
सुगंध पण चांगला असतो. ही एक नंबर दालचिनी. जावित्री टाकते. ही जावेत्री आहे. रामपत्री, चक्रफूल, मसाला वेलची, मसाला वेलची टाकलेली आहे. दादा हे काय? दगडफूल आहे. दगडफूल. हे नाकेश्वर आहे. नाकेश्वर ना. नाकेश्वरचा फायदा काय असतो, मसाला आहे ना तुमचा किती पण तिखट असेल किंवा पोटाला गरम होत असेल तर तो थंड करतो. नाकेश्वर औषधी उपाय आहे, मसाला थंड करून देतो. शाही जिरे, टायगर साईज जायफळ. बघा. ओके. टायगर जायफळ बोलतात त्याला. मोठी साईज असते. साईज बघा 8 mm आहे. ओके. हिरवी वेलची. हां, बरणी खोलल्याच बघा सुगंध कसा आला. हो. हे कबाब चिनी बोलतात. हां. याला इंग्लिशमध्ये ऑल स्पाइस बोलतात. म्हणजे ह्याच्यात आहे ना सगळ्या मसाल्याचा सुगंध असतो. दादा तुम्ही हे कसुरी आहे ना. हां, कसुरी मेथी आहे. कसुरी मेथी ती पण टाकता तुम्ही? हो हो, ह्याच्याने सुगंध एकदम चांगला येतो. पंजाबी भाज्यांमध्ये बघा सगळ्या ह्याच्यात असे कसुरी मेथीने भाजीला आणि त्याला चव चांगली येते. ह्याने पण मसाला थंड होतो आणि मसाल्याला चव पण खूप छान येते. दादा 2 दिवस अगोदर मी मिरचीची ऑर्डर दिलेली सुकवण्याची, तर माझी मिरची तयार झाली का? हो हो, सांगतो. मनोज, मिरची लेके या. तर आता ही बघा, प्रथमेश केळकर, लवंगी मिरची 1.25 किलो, बेडगी पाऊण किलो, काश्मीरी अर्धा किलो. ही बघा मिरची सुकली आहे बघा, पूर्णपणे सुकली आहे. याची गॅरंटी. आता हा तुमचा मसाला 2 वर्ष टिकणार, याची आमची गॅरंटी. तर 2 वर्षाची गॅरंटी दादा देतात मसाल्याची. तर आता आपला मसाला दादा तयार भाजायला घ्यायचा. तर चला दादा, कोणतं तेल वापरता तुम्ही? सनफ्लॉवर शिवाय काय वापरू नका. पण नाही दादा, हे सनरिचच आहे. रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल आहे बघा. ओके. हे बघा, त्याशिवाय आम्ही वापरतच नाही. पहिले आपण आहे ना तेलात हळद आणि हिंग फुलवून घ्यायचं असतं. चांगलं फुललं तर तसा मसाल्याला टेस्ट चांगली येते. हळद फुगली आहे बघा. बरोबर. हिंग पण फुगलं आहे. हे ओरिजिनल हिंग नसतं ना, डुप्लिकेट असतं तर काळं पडलं असतं. हे बघा हिंग फुगतंय म्हणजे हे ओरिजिनल हिंग आहे. हा गरम मसाला टाकला आता. हा व्यवस्थित आपण भाजून घेणार. आता ह्याच्यात गरम मिरच्या टाकणार आहे. मिरच्या भाजून घेणार. म्हणजे आता वाफ सुटली म्हणजे पूर्ण वास बघा ना, वास कसा येतो एकदम. सुगंध एकदम व्यवस्थित तो भाजला गेलेला आहे. आता जेवढा मसाला चांगला भाजाल ना तेवढा मसाला चांगला होतो. तर ह्याच्यामध्ये आता आपण मिरची टाकतो. तेल टाकलंय. हा पूर्ण परत मिक्स करून येणार. टाकतात कारण की खसखस जळते, हा म्हणून ती शेवटीच टाकावी लागते. जरा गॅस बंद करूनच खसखस टाकावी लागते, नाही तर एवढी महाग असल्याने जळल्याने मग त्याचा काय फायदा नाही. आपण बघतोय आपला मसाला कांडप बोलतात ना दादा याला? मसाला कांडप मशीन. ओके. पूर्ण ही मसाला कांडप मशीन आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपला मसाला इथे टाकला गेलेला आहे. तर आता आपण बघूया ही मशीन कशी चालू करतात.
दादा माझा मसाला रेडी झाला. हो, प्रथमेश हा बघ तुझा मसाला रेडी झाला. रंग बघ एकदम लाल आहे. हा मसाला रेडी आहे. हा मसाला आता 24 तास खोलून ठेवायचा, उघडा ठेवायचा. त्याच्याने काय होतं की मसाला जरा स्टेबल होतो. त्याच्याबरोबर मी तुला हिंग देईन. हे हिंग बरणीच्या वर ठेवायचं. हा मसाला बरणीत ठेवायचा, त्याच्यावर हिंग ठेवायचा, त्याच्यावरती ठेवायचं. हां, म्हणजे हा वर्षभर काही कीड बीड काही लागत नाही. हे हिंग आम्ही आमच्याकडून असंच देतो ग्राहकांना देतो. हो, त्याचे काही घेत नाही. ओके, चालेल. तर आपला आता मसाला रेडी झालेला आणि तुम्हालाही मसाला रेडी करून पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्प्लेवर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर दिसेलच. तर नक्कीच तुम्ही सुधा मसाले या शॉपला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. थँक्यू. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.